नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिर मार्गावर अनेक कार्यकर्त्यांनी भव्य दिव्य असे विनापरवाना डिजिटल फलक उभारले होते. यामध्ये शहराचे विद्रुपीकरण दिसत होते. दसऱ्यानिमित्त या मार्गावरून पालखी सोहळा जात असतो. नागरिकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी असते. याची दखल घेऊन विनापरवाना डिजिटल बोर्ड, स्वागताच्या कमानी, व्यावसायिक, राजकीय फलक उभे केले होते. त्यांच्यावर कारवाई करत हे सर्व बोर्ड पालिका प्रशासनाच्या टीमने हटवले. यामुळे पेठवडगाव शहरातील सर्व रोडने मोकळा श्वास घेतला आहे. यावेळी शिवसिद्ध न्यूजशी बोलताना मुख्याधिकारी सुमित जाधव म्हणाले की ही कारवाई कायमस्वरूपी राहणार आहे. शहराचे विद्रुपीकरण थांबले पाहिजे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विनापरवाना जे काही बोर्ड उभे करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यावेळी पेठवडगाव शहरातील मुख्याधिकारी, पालिका प्रशासनाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शिवसिद्ध न्यूजसाठी पेठवडगावहून विकास कांबळे.